आज आम्ही जो इथे उपक्रम राबवत आहोत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळा हेल्थ चेकअप असा एक टॉपिक घेतलेला होता। त्याच्यामध्ये आपण ECG काढणारा आणि हा स्पेशली आपण आज जो घेतलेला आहे प्रोग्राम तो रिक्षा चालकांसाठी आहे आणि आपण लाल बावटा युनियन या युनियन बरोबर मिळून हा प्रोजेक्ट करतो आहोत। आणि या रिक्षा चालकांसाठी आपण ECG कॅम्प अरेंज केलेला आहे। त्यांचं ब्लड चेकअप आपण करणार आहोत। त्याच्यानंतर ब्लड चेकअप म्हणजे रँडम शुगर आपण चेकअप करणार आहोत आणि हिमोग्लोबिन चेकअप करणार, तसेच आय चेकअप आपण करणार आहोत। अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आज हेल्थ चेकअप कॅम्प घेतलेला आहे। त्याचबरोबर आज आमच्या इथे रिक्षावाल्यांबरोबर रक्षाबंधनाचा कार्यक्रमही पार पडलेला आहे। खूप छान आम्हाला रिस्पॉन्स इथे मिळतोय आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आज हे रक्तदान शिबिर जे आयोजित केलेलं आहे ते थॅलेसेमियासाठी केलेलं होतं आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष आज इथे उपस्थित आहेत। त्यांच्या सहकार्याने आम्ही आज सार्थक नावाच्या एका छोट्या बाळाला ब्लड डोनेशन त्याला सतत मिळत राहावं आणि त्यासाठी प्रयत्न होण्यासाठी आम्ही काही आर्थिक मदत केलेली आहे। तर मी सार्थकला पुढे येण्याची विनंती करीन। सार्थक हा आमचा छोटा सार्थक आहे। याला आज आम्ही त्याला दीर्घायुष्यासाठी आम्ही अभिष्ट चिंतन करत आहोत त्याचं, आणि छानपैकी तो रिकवर होणार आहे लवकरात लवकर आणि छानपैकी ह्याच्या पुढे परत एकदा मोठा होऊन तो आमच्यासारखीच मोठी समाजसेवा करेल अशी मी अपेक्षा करते। आणि या इतक्या छान कार्याला आमच्या छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद। असाच रिस्पॉन्स अजूनही 3 वाजेपर्यंत चालू ठेवाल अशी अपेक्षा। धन्यवाद। नमस्कार, मी अतुल गोखले, मी डोंबिवली रोटरी क्लब पश्चिमचा अध्यक्ष आहे यावर्षीसाठी। आणि हा जो उपक्रम आहे हा इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट तर्फे आयोजित केलेला उपक्रम आहे। रिक्षा संघटनाच्या मदतीने केलेला उपक्रम आहे। हा रिक्षावाल्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी रिक्षावाल्यांचं हिमोग्लोबिन, ECG आणि ब्लड शुगर, ब्लड प्रेशर हे चेक करण्यासाठी हा इनर व्हील क्लब यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे। इनर व्हीलच्या अध्यक्षा लक्ष्मी चैनी माझ्याबरोबरही आहेत इथे, आणि या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो।